भारतीय सैन्य दलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून जरा याद करो कुर्बानी तिरंगा पदयात्रा ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, प्रदेश प्रभारी संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काढण्यात आली। यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस तसेच तलावपाली येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। उपस्थितांनी अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात केली। सदर प्रसंगी तिरंगा ध्वज हातात घेऊन जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा व देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेले होते। सदर पदयात्रेचे ठाणे स्टेशन येथील थोर संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी उपस्थितांना विक्रांत चव्हाण यांनी संबोधित केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या काळात पाकिस्तानबरोबर झालेल्या विजयी युद्धाच्या घटनांचा परामर्श घेतला। भारताने पाकिस्तानला कसे पराभूत केले याची माहिती दिली। पहलगामच्या दुर्दैवी घटनेत नाहक बळी गेलेले पर्यटक व ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शहीद झालेले सैनिक यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल स्मृती जागृत केल्या। पाकिस्तानने पहलगाममध्ये जे आपले नागरिक निष्पाप मारले त्यानंतर जो युद्धाचं स्वरूप आलं होतं, त्या युद्धामध्ये आपल्या सैन्याने जो हल्ला केला पाकिस्तानवरती त्याच्या समर्थनार्थ आणि जे पहलगाममध्ये आपले नागरिक वारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसेच सैनिक जे आपले ह्या युद्धामध्ये मृत्यू पावले यांच्यासाठी त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सर्वांना निर्देश दिले। देशभरात सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांनी तिरंगा यात्रा काढायची आपल्या शहरातून आणि लोकांना एकत्र करून आपला देश एकसंघ राहण्यासाठी जरा याद करो कुर्बानी ह्या शीर्षकाखाली ही रॅली काढायची आहे। एका थोर पुरुषाच्या ह्याला पुतळ्याला हार घालून ही रॅली करायची आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही ही आज रॅली आयोजित केलेली आहे। सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मता याच्या अनुषंगाने आपण रॅली केलेली आहे।